लकी ड्रॉ खास करके दर्शकों के लिए। और डेली बेस्ट बॉलर और बेस्ट बैटर के लिए पैठनी। हर दो टीम जाएगी ना। चलिए सुपर 8 में दो टीम जाने वाली, जिसमें देखिए हाइस्ट है और रन बनाने वाले और विकेट चटकाने वाले। देखिए साड़ी देखिए का बात करेंगे यहाँ पर खूबसूरत दिया जाएगा। और तो चलिए मैच भाई यहाँ पर मैच मत रुका है। अंपायर थोड़ा सा आप इस जगह पर एक्शन पर रहिए। देखिए समीर दादा सूरज दादा हमें लगातार ये जानकारी दे रहे हैं यहाँ पर ज्यादा वक्त अब यहाँ से मत लीजिए। प्रवीण दादा देखिए हम देख सकते हैं चोरगी यानी पाली देखिए वो भी कुछ चर्चा गुप्तगु कर रहे हैं यहाँ पर। शायद मुझे लग रहा है दोनों टीम में देखिए दुविधा बना है। अब मुझे लगता है सांगड़ी टीम तैयार हो चुकी है फील्डिंग के लिए और वागड़ी टीम भी देखिए उनके बैटर भी उतार चुके हैं मैदान पर। और रमेश पवार देखिए आओ खास करके इनकी इंतजार थी यहाँ पर लंबी समय से। क्या ये डायरेक्ट मैदान पर उतरेंगे या वेट करेंगे यहाँ से? नहीं, दो बैटर तो उतर चुके हैं। चलिए बात करेंगे यहाँ पर हम 8 के करीब देखिए पहुंच रहे हैं यहाँ पर, लेकिन आपको आखिरी 2 मिनट का समय दिया जाता है, उसके अंदर गेंद गिरना चाहिए यहाँ पर। प्रवीण चोरगे पाली देखिए बात करेंगे फिर से एक बार उनका टैलेंट इस सीजन में दिखाता हुआ। कितनी इनके अंदर से रनों की भूख है आज भी। देखिए ऐसा नहीं कि गेंदबाजी करते हैं, बैटिंग करते हैं, सीरीज पाते हैं और बल्लेबाजी की ताकत से देखिए रन मशीन की ताकत से बाइकरमैन बनते हैं। मुझे लगता है बाइक नंबर 6 शायद बाइक नंबर। और देखिए उतना उन्हें समय वक्त नहीं मिलता है, नौकरी जॉब बिजनेस। देखिए बहुत सारे खिलाड़ी देखिए आज बात करेंगे टेनिस क्रिकेट में। मुझे लगता है जो रेगुलर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी काफ़ी कम रहते हैं, लेकिन इससे नौकरी जॉब बिजनेस को देखिए वही तो बात करें। पहले थे हम दीवाने, अब लगे हैं कमाने। नौकरी जॉब है तो ये टूर्नामेंट में इसलिए देखिए बात करेंगे सुपर 8 में 2 टीम जाता है। 1 डेढ़ के अंदर मैच कंप्लीट कीजिए, फिर घर पे जाइए, सुबह ड्यूटी पर जाइए। गालियाँ नहीं मिलेगी यहाँ पर, लेकिन अब पहला मैच अगर देर होता है फिर पूरी मैच में देखिए देरी आ जाएगी। चलिए पहला गेंद जैसे गिरेगा टाइमिंग यहाँ पर अलाउड किया जाएगा। तो चलिए गेंदबाजी में देखिए आते हुए गेंदबाज आशीष मात्रे। बल्लेबाजी की बात करेंगे 2 सलामी बल्लेबाज आदित्य मौर्य और अविनाश पाटिल देखिए बात करेंगे स्ट्राइक पर। बहुत बढ़िया रॉक स्टार देखिए बात करेंगे वाकड़ी कहा जाए तो यहाँ पर आने वाला समय में भी देखिए एक बड़ा बिग शो वाकड़ी पर आपको दिखेगा। बहुत जल्दी देखिए लाइव लॉन्च दिखेगा वाकड़ी के 40+ का टीम भी देखिए। संदेश सर उतना अच्छा हम देखते हैं यहाँ पर। नामदेव चमदाड़े सर लेशिया पूरी देखिए बात करेंगे वाकड़ी के जितने भी। और चलिए चलेंगे आज का शाम का पहला गेंद। ओह पहला गेंद के ऊपर देखिए मिड ऑफ के ऊपर से खेले, थोड़ा सा वाइड देखिए यहाँ पर लॉन्ग ऑफ रखा गया यहाँ पर। खास करके जानते हैं बैटर मैंडेटरी पावर प्ले में आक्रामक होना पसंद करते हैं और सिंगल के साथ देखिए शुरुआत होता है यहाँ पर। पहला गेंद देखिए यहाँ पर कितना बजे गिरता हुआ, टाइम ऑन कीजिए यहाँ पर। 7:56 पर देखिए पहला गेंद। 7:56 पर देखिए पहला गेंद गिरा है। अब ध्यान रखना होगा सांगड़े टीम आपको 20 मिनट का वक्त रहेगा और बैटिंग वाली टीम आपको भी ध्यान रखना होगा। जैसे बैटर आउट होता है ना, आपको इन बैटर को तुरंत उतारना होगा क्योंकि समय भलाई हम फील्डिंग वाली टीम। चलिए अंपायर क्या दुविधा है यहाँ से। हाँ सामने देखिए जो ड्रेस कोड में थोड़ा दूर रही है। गेंदबाज में देखिए तैयार गेंदबाज आशीष यहाँ पर हल्की आदत से देखिए बात करके स्टीयर करना चाहते थे, यहाँ पर कट देना चाहते थे। यहाँ पर अक्सर लेदर क्रिकेट में ये शॉट खेला जाता है। ये देखिए आप देख सकते हो बल्ले का मुंह स्टीयर करना चाहते थे, गली के रीजन पर खेलना चाहते थे। और टेनिस गेंद देखिए अतिरिक्त उछाल लेकर जाता है और गेंद थोड़ा ओ कांटा बदला भाई, खेलने के जैसे गेंद स्विंग होकर मुड़ा है भाई। और लेफ्ट आर्म गेंदबाज देखिए अक्सर ये घातक साबित होते हैं। जब देखिए हिंदुस्तान के लिए जहीर खान लेफ्ट आर्म गेंदबाज आशीष नेहरा लीची वर्ल्ड कप में कौन भूल सकता है 7 विकेट से। और इरफान पठान का कौन भूल सकता है भाई, 3 हैट्रिक विकेट पाकिस्तान के खिलाफ टेस्ट में। अगर वही जहीर खान की बात करेंगे ना, विकेट टेकर गेंदबाज नई गेंद से विकेट दिलाते हैं। ओ ये चलिए थोड़ा सा जगह बनाकर स्वीप खेला यहाँ पर। फाइन लेग को चीरता हुआ यहाँ पर आता हुआ आज का शाम का पहला गगनचुंबी छक्का।
पर आदित्य मोरे यहाँ पर प्रेम कहते हैं ना, कई खिलाड़ी को कम मत सोचे भाई यहाँ से। और आदित्य मोरे की मैं पिछले कुछ टूर्नामेंट से देखते आ रहा हूँ, लगातार रन बनाने की इनके अंदर वो जुनून, जज्बा, जोश दिखाई दे रहा है यहाँ से। ये देखिए थोड़ा सा ज़्यादा कुछ अलग करने की कोशिश की, रिवर्स स्विच हिट मुझे नहीं लग रहा है यहाँ पर लेग बाय से रन आता हुआ। पिछला इतना आपने अच्छा स्वीप खेला यहाँ पर, लेकिन सोच अलग था यहाँ पर। आजकल का आधुनिक क्रिकेट हो चुका है, आजकल के नौजवान देखिए एकदम से खाने की कोशिश करते हैं कि साथ में डालमा भी खा लें, साथ में खिचड़ी भी खा लेते हैं, साथ में बटर मिल्क भी उठा लेते हैं यहाँ से। कोई बात नहीं, यहाँ पर कहते ना समंदर की तरह है हमारी पहचान, ऊपर से खामोश है लेकिन अंदर से तूफान। ये आजकल के बल्लेबाज का है पहचान। ओह दूर से खेलते हुए, दूर से खेलते हुए वाइट का इजाबा देखिए, आज खूब मजा आएगा। मेरे फेवरेट पसंदीदा रॉक स्टार देखिए आज कमेंट्री बॉक्स में रहेंगे, और जिस आवाज़ ने देखिए खास करके रातों में देखिए कोयल की आवाज़, सागर मांडूकर सर वो भी जुड़ेंगे। लेफ्ट हैंड गेंदबाज देखिए कितना अच्छा देख सकते हो, रिप्ले में देखिए मजा आता है। एक बार इवेंट के साथ जब जुड़े देखिए वो छक्का दिखाते हुए इस वक्त है, जैसे अंतर्राष्ट्रीय में देखते हैं ना, देखिए स्लीप शॉट ऑफ द नाइट है, बहुत बढ़िया। और यह चले हल्की से देखिए बैकफुट से रोम बनाए यहाँ पर, और स्क्वायर कट देखिए यहाँ से खेलते हुए यहाँ पर, और आता हुआ 4 रन। नहीं बहुत बढ़िया देखिए जी, जब भी ये टूर्नामेंट आता है बड़ी शान शोहरत के साथ देखिए आगाज भी होता है और अंजाम भी देखिए यहाँ से। कहते ना रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छी होगा, बस आगे बढ़ने की हिम्मत करो, सब कुछ अच्छा होगा। ये प्रतियोगिता देखिए शुरुआत जैसा अच्छा होता है अंत भी देखिए उसी तरह के बल्लेबाजों ने देखिए यहाँ पर बड़ा अच्छा शुरुआत दे चुके हैं। लेकिन आशीष मात्रे देखिए बात करेंगे, अच्छे गेंदबाज है, लेफ्ट हैंड गेंदबाज देखिए वाइट का इजाफा। विनोद पाटिल सर देखिए बात करेंगे, लेजेंड खिलाड़ी हैं, और जिस तरह से बात करेंगे ना मोह के लिए उन्होंने यहाँ पर संघर्ष किए यहाँ पर। और अभी अभी देखिए बात करेंगे बेस्ट बैटर का साइकिल मिला है मोरबे 40+ में देखिए बात करेंगे। उससे पहले देखिए बात करेंगे मोटर बाइक देखिए सूर्या मस्कर ने देखिए बड़ा दिल दिखाए थे, यहाँ से चेक करना चाहते हैं यहाँ पर फील्डिंग वाली टीम ने देखिए बात करेंगे रिवो डियारिश। अंपायर कॉल वाइट है। विनोद पाटिल सर देखिए यहाँ पर बात करेंगे, इनकी हाइट देखिए मैं सत्यावन काकड़े सर पहचान नहीं पाया, और सही बताए थे हमारे प्रवीण गायकर सर है, ये टेटेंडर टाइबू बहुत है। आज की अंपायरिंग में बात करेंगे, पहचानना थोड़ा कठिन हुआ, लेकिन सत्यावन काकड़े सर का भी मैं सैल्यूट करना चाहूँगा, बहुत बढ़िया अंपायरिंग देखिए यहाँ से। हमारे सैंडी पालकर सर लीजिए, सुनील टांडिल सर लीजिए, और सत्यावन काकड़े सर लीजिए, विनोद पाटिल सर लीजिए। अंपायर देखिए हमेशा संघर्ष करते हैं यहाँ पर। विनोद पाटिल सर देखिए अंपायर कॉल वाइट, लेकिन से फील्डिंग टीम रिवो डियारिश यहाँ पर के सेफ है। तो देखते हैं यहाँ पर, जब तक डिसीजन अभी पेंडिंग है, बहुत जल्दी आ जाएगा यहाँ पर डिसीजन। 2 चौका देखिए बड़ा कमाल का, एक छक्का लगाता है, एक चौका लगाता है यहाँ पर, वाइड है देखिए। जो अंपायर कॉल था यहाँ से मुझे लगता है रिवो अनसक्सेसफुल रहा यहाँ पर से। जो वाइट के लिए आपकी रिवो थी वो कंप्लीट होता हुआ अब सिर पे बीमर रहा। दो रिवो देखिए यहाँ पर दिया गया, सुविधा बड़ा अच्छा दिया गया यहाँ पर से, लेकिन देखते हैं सुविधा का फायदा कितना उठाते हैं यहाँ से। ओ बहुत बढ़िया देखिए यहाँ से फील्डर से बन जाएंगे दर्शक। ज्यादा ताकत नहीं लगाया था, गेंद का लाइन तक पहुंचे थे, और पल्ले का फेस देखिए थोड़ा क्रॉस लिए, लेकिन जब तक टाइमिंग अच्छा हो जाता तब तक वो कंट्रोल में था। कंट्रोल बड़ा 6 रन। शैलेश पाटील, सूरज पाटील बघा आहे तो संगतीला, आता नाही बघा हो तोड समीर शेठच्या कार्याला। साईश पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवलेत क्रिकेट सामने, या क्रीडा नगरीत आले बघा, आले हो प्रमुख। हाँ तो चलिए बात करेंगे, चलेंगे मैच की तरफ। देखिए पहला ओवर के लिए आपने 6 मिनट का वक्त लिए हैं, लेकिन समझ सकते हैं जहां पर टीआरएस भी गया था कुछ समय टाइमिंग देखिए आपको एडजस्ट किया जाएगा, लेकिन कहीं ज़्यादा अतिरिक्त समय रहा यहाँ पर। पावरफुल छक्का था देखिए, पावरफुल हिट सिक्सर देखिए संदेश सलके सर, एकदम अंतर्राष्ट्रीय देखिए IPL दर्जा लाइव टेलीकास्ट देते हुए, कद अपना काबिलियत क्वालिटी बढ़ाते हुए यहाँ पर से, और बढ़ा नहीं चाहिए यहाँ पर।
देखिए बात करेंगे संदेश सलके सर, जिस तरह के आप भी मेहनत करते हो रॉकस्टार, हम भी यहाँ नाइट से जाने के बाद लगभग आधा घंटा 45 मिनट कुछ पढ़ाई करते हैं कि कुछ और क्रिकेट में क्या नया लेकर आया जाए, लेकिन वही लोग तुन्ना तुन्ना सुनते रहेंगे तो फिर मुन्ना को घर बैठा देंगे। बहुत बढ़िया, देखिए अभ्यास बहुत होना बहुत जरूरी यहाँ पर से। ना थके हैं ना रुके हैं, ना पाँव अभी थके हैं ना हौसला अभी रुके हैं। ये मामा देखिए बता रहे हैं 2024 भी हमारे लिए सफल था और 2025 में भी देखिए वही मेहनत करते हुए। कलिंग कर लीजिए, कलिंग कर लीजिए। यहाँ पर बात करेंगे और हल्के हाथों से देखिए यहाँ पर खेलते हुए, यहाँ पर से सिंगल आएगा, आउटफील्ड देखिए काफी तेज, यहाँ पर खेन को क्या रोक पाएंगे। ओ एपट देखिए लाजवाब रहा, पूरी तरह से जान ठोक दिया पर, लेकिन तब तक देखिए दोनों बल्लेबाज 2 रन भाग कर लेते हुए टीम का 3 रन देखिए, तीसरा रन भी कंप्लीट किया। कितना अच्छा रनिंग बिटवीन देखिए यहाँ पर टीम का स्कोर जाकर पहुंच गया 23 रन। समय टाइमिंग देखिए हर ओवर में हम बताते आपको जा रहे हैं यहाँ पर संगठन टीम में समय का बड़ा फॉलो आपको करना होगा कि इतना कुदरत ने इस धरती पर काफी कुछ चीज भेजा है और जहां पर समय टाइमिंग देखिए इसके मामले में बिल्कुल आ सकते रहेंगे। यहां से स्कोर देखिए 23 तक पहुंचा है। करंट रन रेट देखिए बात करेंगे 19.71 के औसत से चल रहा है। यहाँ पर अगर इसी एवरेज से जाते हैं तो फिर देखिए 90 के ऊपर पहुंचाएंगे। यहाँ पर से टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 23 तक पहुंचे हैं और गेंदबाजी में देखिए फिर से एक बार गेंदबाज तैयार से सूर्यकांत पाटिल देखिए यहाँ से फिर से एक बार तैयार देखिए लंबी रनअप के साथ, और इस बार देखिए ऊंचाई भी ली है, क्या लंबाई लेकर जाएगी फील्डर सही गेंद के नीचे। यहाँ पर ओ क्या था भाई यहाँ पर, और इस तरह की क्या चीज लेना पड़ता है भाई यहाँ से। ये देखिए दोनों फील्डर के बीच में थोड़ा सा फाइट चल रहा है भाई, ना आपने गुड मॉर्निंग बोला ना आपने गुड नाइट बोला भाई, ना गुड इवनिंग आपने बोला, कोई कॉल नहीं किया गया। यहाँ पर देखिए कैच तक पहुंचे लेकिन डाउट था भाई, डाउट था, 2 फील्डर सामने आ गए थे और जिसके कारण देखिए कैच छूटता हुआ भाई यहाँ पर से। ये कैच मुश्किल बनाएगा भाई यहाँ से, कहते ना लोहा का चना चुबाओगे तो भाई दांत टूटेगा, एक नहीं पूरा 32 भी टूट सकता है। यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 24 रन। यहाँ पर ये साझेदारी देखिए घातक साबित हो रही है, अगर यहाँ पर कैच छोड़ते हो रन जाता है, फिर आने वाला बल्लेबाज है रमेश पवार आओ, आप तो जानते हो कि खिलाड़ी नेरे धुंधरे विभाग का क्रिस गेल, और ये चले स्वीप करना चाहते थे। यहाँ पर देखते हैं कर बल्ले से रन नहीं, यहाँ पर लेग बाय से अपरम, और शायद यहाँ पर बल्ले से देखिए कितना अच्छा देखिए सुनील टांडिल सर है, क्योंकि हम हमेशा वेट करते हैं अंपायर की तरफ है, लेकिन अंपायर देखिए अपना डिसीजन देते हैं, अगर ना देते तो हम बल्ले से समझ लेते हैं, लेकिन खास करके देखिए टूर्नामेंट में जो पाई गया गेम चेंजिंग मोमेंट देखिए जो कैच वहाँ पर छोड़ा यहाँ पर संदेश सलके सर देखिए बात करेंगे एक एमसीएम स्कोरर होते हुए, और उसकी फायदा देखिए आज उन्हें लाइव टेलीकास्ट में मिलता हुआ हर सिचुएशन के देखिए उन्होंने बताते हुए। और ये चल यहाँ पर ऊंचाई लिया भाई, लंबाई की कमी यहाँ पर मिड ऑफ पर देखिए क्या चले थे आशीष, खास करके यहाँ पर पहला ओवर खाली वापस लौटे थे, लेकिन एक गलती थी कैच छूटा था, लेकिन इस बार देखिए गलती नहीं, एक आसान सा कैच। नंतर पुढची लढत असेल, दोन्ही संघांना ऑफिशियल पहिला कॉल आहे गावदेवी 11 आंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल आई 11 कोण। तर दोन्ही संघ नायकांना ऑफिशियली टॉस साठी पहिला कॉल आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी आहे, आपण याची नोंद घ्या। इनिंग ब्रेक नंतर एक कॅप्टन रेडी असेल आणि दुसरा जर संघनायक आला नसेल आणि जर दुसरं सत्र सुरू होईल तर बघा कुणाची सबब ऐकली जाणार नाही, आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या। तर परफेक्ट नियोजनाचा बादशाह ज्याने ओळखला जातो गिरीश गायकर आणि सुशांत गायकर यांचे ते कोच आहेत, यांचे इथे आगमन झाले आणि फिटनेस कोच आहेत। काल एक बीट लागली होती प्रवीण झोपण्याची, ती बीट मला वाटतं पूर्ण झाली नाहीये, फक्त पोकळ बाहेर। चलिए बैटर समय मत लीजिए, यहाँ पर टाइमिंग देखिए बात करेंगे 11 मिनट गए, आखिरी 9 मिनट में आपको 2 ओवर कंप्लीट करना है, यही बात बताएं। हम फील्डिंग टीम के लिए सागर सर भलाई टाइमिंग लगाए हैं, लेकिन बैटर थोड़ा आपको भी मदद करनी होगी इसमें। जब आप फील्डिंग में आओगे हम सामने वाली टीम के भी बैटर को यही सलाह देंगे, क्योंकि समय के मामले में थोड़ा सा हम पीछे रह गए कहीं ना कहीं। यहाँ पर से जहाँ 7 बजे 7:15 के अंदर बॉल गिरना चाहिए था, हम 8 के आसपास पहुंचे यहाँ पर, लेकिन कोई बात नहीं। अब यहाँ से देखिए समय के मामले में आगे बढ़ना होगा। 25 पर पहला विकेट गवा यहाँ पर रमेश पवार देखिए इस वक्त आते हुए, और आने के साथ साथ देखिए थोड़ा सा मिस हिट किया, कैच बनेगा क्या? ओहो बड़ा विकेट देखिए करण खरत लेते हुए, कहते ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा।
जिस रमेश पवार के ऊपर उम्मीद किया गया था, अब देखिए उम्मीद टूटता हुआ यहाँ पर। और दोस्तों क्रिकेट का भाषा यही तो है भाई, कभी खुशी कभी गम। जितू 11 जय हनुमान क्रिकेट, जितू 11 जय हनुमान क्रिकेट, हाय पाठिंबा संघाचा, पाठिंबा शायनर ग्रुपचा, शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा। चले क्या बढ़िया, देखिए यहाँ पर टाइटल सॉन्ग टूर्नामेंट किया और उसके साथ देखिए उतना शानदार कैच लेते हुए यहाँ से सागर सर कहते ना, कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। यहाँ पर से पहला कैच छूटा, उसके बाद देखिए उस गलतियों को बहुत जल्दी सुधारती है। यहाँ पर टीम का स्कोर बात करेंगे 25 पर 2 विकेट से। कहते ना इस दुनिया में बहुत सारी चीजें रहती है जो ठोकरें खाकर टूट जाती है, लेकिन इस कामयाबी एकमात्र ऐसा चीज रहती है। तेजेश पवार देखिए जहाँ पर देखिए उनकी मैचेस बात करेंगे यहाँ पर से, पहला यहाँ पर इस टूर्नामेंट में खेलते हुए अभी तक देखिए कोई गेंद का सामना नहीं किए, कोई रनों का सामना नहीं किया। यहाँ पर से प्रशांत गायकवाड़ देखिए बात करेंगे टीम के ओनर के रूप में निश्चित रूप से आए, शुभकामना भेजते हुए यहाँ पर से स्वागत उनका भी। यहाँ पर हैट्रिक विकेट का देखिए मौका है और ये चलिए भाई मौका दे दिया आज का सामना। हैट्रिक विकेट देखिए बात करेंगे सूर्यकांत पाटिल, देखिए इनका रहा नाम यहाँ पर से। जहां देखिए बात करेंगे गांवदेवी वाकड़ी टीम में शुरुआत अच्छा दिलाई थी, अब देखिए यहाँ पर लगातार तीसरा विकेट गिरता हुआ। तो कहा जाता है लोग कभी आपको हाई भी करेंगे और कभी हेलो भी करेंगे, और एक बार सफल हो जाओ भाई, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। चलिए बैटर देखिए, ये बात हमने बताई थी भाई, टाइमिंग लगा गया है फील्डिंग टीम के लिए। कहीं बैटर आपके देर हुई तो यहाँ पर से समझ सकते हैं सागर सर बैक टू बैक जब 3 विकेट गिरता है तो फिर दुविधा आ जाता है कि आगे कौन सा बल्लेबाज को भेजा जाए। 25 पर देखिए 3 विकेट गिरता है, जहां पर देखिए क्या छोटा था, रन बन रही थी यहाँ पर, लेकिन प्रेम उसके बाद देखिए हैट्रिक विकेट दिलाने के साथ साथ देखिए 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 25 पर 3 विकेट है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे आने वाला 18 गेंद से यहाँ पर। चलिए बैटर ज्यादा थोड़ा समय मत लीजिए। यहाँ पर आदित्य मोरे देखिए एक सेट बल्लेबाज 5 पर 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ देने के लिए आतिश जमदाड़े आते हुए। तो चलिए अक्षय गायकर देखिए इस वक्त तस्वीर रखते हुए यहाँ पर से साइनर ग्रुप देखिए बात करेंगे। क्या बात है, हर इंसान अपने जिंदगी में हीरो है भाई, कोई अपनी कला से तो कोई अपनी अदा से, कोई अपना हेयर कटिंग भी, कोई ज्यादा पाउडर लगा कर भी। तो चलिए कोई देखिए कोई पर्दे के आगे कोई पर्दे के पीछे, किसी का पिक्चर रिलीज होता है, किसी का पिक्चर पर्दे के पीछे रह जाता है। चलिए बात करेंगे हमारे डॉक्टर गोपीनाथ पाटिल साहब देखिए बात करेंगे, जब जब अंधेरे तुंदरे विभाग में आओ निश्चित रूप से इनसे खास मुलाकात होती रहती है। एक अच्छा दिलदार देखिए इंसान है, क्रिकेट से देखिए सच्ची मोहब्बत बेपनाह मोहब्बत है, और हमेशा देखिए चाहे खिलाड़ी का लीजिए कमेंटेटर का लीजिए दाग देते हैं, हौसला बढ़ाते हैं। डॉक्टर साहब आपका रूल भी एक अजीब रूल रहता है। कोविड के समय देखिए डॉक्टर के मुंह से जुमा से कोई सुनना सॉरी नहीं चाहता था। प्रेम आपके बीच में झगड़ा हो गया, सॉरी बोल दिया तो झगड़ा खत्म, डॉक्टर ने सॉरी बोल दिया तो इंसान खत्म। तो इसलिए डॉक्टर से लोग सॉरी नहीं सुनना चाहते भाई, लेकिन यहाँ देखिए सॉरी नहीं भाई, यहाँ पर बच गए बाल बाल बल्लेबाज। यहाँ पर क्या ये वही टीम खेल रही है जो टीम देखिए बात करेंगे आई प्रकाश गायकवाड़ से हर्ष एंटरप्राइजेस देखिए गांवदेवी वाकड़ी टीम है। शुरुआत कितना अच्छा हुआ था यहाँ पर से, लेकिन अभी भी देखिए आदित्य मोरे मैदान पर हैं, लेकिन आदित्य मोरे को अब गोरे गोरे लगाना होगा भाई को बल्लेबाजी। तो चलिए बात करेंगे स्कोर देखिए 27 रन बनाए और बढ़िया गेंद देखिए यहां से, जहां पर देखिए बात करेंगे 2 पर देखिए 2 गेंद 3 गेंद हो चुका है यहां पर से, लेकिन रन नहीं आ रहा। देखिए कितना दिक्कत बनता है यहां से। कमाल के देखिए जय चेरोवा सांगड़े टीम है इस साल, देखिए बड़ा ये टीम भी अच्छा संघर्ष कर रही है, बहुत सारी टूर्नामेंट जीत रही है और बहुत सारी टूर्नामेंट जीत के करीब बाहर आ रही है। फिर से एक बार मौका है यहाँ पर, एफर्ट बड़ा अच्छा था यहाँ से। रमाकांत देखिए यहाँ से थे, अच्छे बल्लेबाजी करते हैं, लेकिन से थोड़ा मुझे लगता है जो एफर्ट जाए या ना जाए, थोड़ा दुविधा में रह गए थे पहले
कि कैच की तरफ जाए या गेंद को रोका जाए। यहाँ पर कहते ना डाउटफुल जो शक है ना हमेशा आपको मार डालता है, इसलिए शक थोड़ा सा देखिए आप रिप्ले में देख सकते हो। यहाँ पर बाद में देखिए उन्होंने गियर बदला, तेजी से भाग कर आए, लेकिन आने में थोड़ा सा देर हो गया यहाँ पर से। 28 पर देखिए यहाँ पर 3 विकेट से और गेंदबाज देखिए तैयार से, और एक देखिए बढ़िया गेंद यहाँ से। सागर मांडोकर सर, कहा जाता है ना शहर का दबा और नेरे धुंधरे विभाग का हवा अक्सर शाम के बाद बदलता रहता है, चाहे क्लाइमेट लो चाहे मैच लीजिए भाई यहाँ पर, क्योंकि शुरुआत देखिए यहाँ से बड़ा अच्छा हुआ, उसके बाद है यहाँ से सांगड़े टीम की तरफ हवा बदलता हुआ भाई। अब ये हवा बयां कर रही है भाई, क्या अचानक से T20 का विकेट क्या टेस्ट बन गया भाई? नहीं, यही तो क्रिकेट है दोस्तों भाई। कहते ना कभी गर्मी तो कभी सर्दी, ये कुदरत का नजारा है। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे। यहाँ पर 3 ओव्हर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 28 पर 3। तर बघा पुढच्या सामन्याचं टॉस आम्ही करणार आहोत आणि गावदेवी 11 आंबिवली ड्रिंक्स ब्रेक असेल। या खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येईल। तर गावदेवी आंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल संघ असेल आई 11 कोल। दोन्ही संघांना एक बघा ऑफिशियली शेवटचा कॉल आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि लकी ड्रॉ आम्ही काही वेळातच सुरू करतोय। तर कोण संघाने रिपोर्टिंग केले मी विनंती करेन गावदेवी 11 आंबिवली या संघाला। तर लकी ड्रॉ आहे बघा प्रेक्षकांना 3 भाग्यवान विजेते प्रेक्षक, ज्यामध्ये खेळाडू नसतील, आमचे ऑफिशियल्स नसतील आणि जे आमचे व्यवस्थापक आहेत ते कोणी नसतील, फक्त प्युअर प्रेक्षक असतील। आणि लकी ड्रॉ आम्ही काही वेळा सुरू करतो। लकी ड्रॉ जेव्हा 12 नंतर ओपन होतो तेव्हा पहिल्या भाग्यवान विजेता प्रेक्षकाला स्पोर्ट्स सायकल आहे, दुसरा विनर प्रेक्षक असेल त्यांना आम्ही मिक्सर देणार आहोत आणि तिसरा भाग्यवान विजेता प्रेक्षकाला आपण इस्त्री देणार आहोत। त्यानंतर प्रत्येक रात्रीमध्ये सर्वाधिक फलंदाज आणि गोलंदाजांना आम्ही पाहतो स्नेहकुंज आधार गृहच्या संगीताताई नितीन जोशी यांच्याकडून पैठणी आहे, जे बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी असेल, ज्यांचं सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट असतील हे नामांकन आपण देणार आहोत। तर कोण संघानं रिपोर्टिंग केले आणि त्यांचे संघनायक रेडी आहेत, मी त्यांच्या विरुद्ध खेळणारा गावदेवी 11 आंबिवली या संघाला विनंती करेन। कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण पाहतोय कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक। तर पाण्याची व्यवस्था खेळाडू कक्षाकडे आम्ही करतोय, तिकडे खेळाडूंनी नोंद घ्या। यस मॅच कडे वळूया। 4 षटका आणि 20 मिनिटं टाइमर ऑन है। हाँ चलिए बात करेंगे समय को फोकस कीजिए भाई। यहाँ पर से 28 पर देखिए 3 विकेट कमाए यहाँ पर और ड्रिंक्स मैदान पर गया था। चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा सागर सर देखिए बात करेंगे आई 11 कौन के देखिए कप्तान यहाँ पर उपस्थित दिखाए। यहाँ पर गावदेवी आंबिवली टीम के कप्तान देखिए मुझे लगता है स्टार वे टीम देखिए कई कारण से आ नहीं पाई, बाले दादा ने यहाँ पर जानकारी दी है, तो थोड़ा सा आंबिवली टीम यहाँ पर उपस्थित दिखाएंगे। करण घंसलकर देखिए बात करेंगे, एक स्टाइलिश खिलाड़ी यहाँ पर देखिए ऊंचाई तो लिया और लंबाई भी लेता हुआ यहाँ पर डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देखा और यहाँ केक काटा जाएगा भाई। आने वाला 21 फरवरी खास करके साइज बहुत बढ़िया देखिए छक्का देख सकते हो यहाँ पर किस तरह से छक्का को यहाँ पर लाजवाब एलिवेशन दिख रही था यहाँ पर। डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक, तमाशा देखा और बहुत बढ़िया देखिए समय पर मैच चलता है। यहाँ पर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचे 34 रन। तो चलिए उमेश दादा पाटिल देखिए बात करेंगे 32 प्लस। देखिए स्वागत है आपका, वेलकम, आइए, स्वागत है आपका यहाँ से। 34 पर देखिए 3 विकेट गवाए यहाँ से और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार। आदित्य मौर्य देखिए यहाँ से संगर नहीं छोड़ रहे भाई यहाँ से, ओ जड़ में रखते हुए यहाँ से एफर्ट देखिए लाजवाब भाई। वो भोपी देखिए यहाँ पर लेजेंड थे भाई यहाँ पर, पूरी जान झोंक दी भाई यहाँ से। और सागर सर कहते हैं ना जो आज का काम आज समय पे कर लेगा वो कल भी राज करेगा, और वो देखिए भाई वो भी करते हुए यहाँ से। और हमारे मैनेजमेंट भी देखिए देख सकते हैं पर। चलिए अंपायर थ्रो देखिए यहाँ पर गेंदबाज के एक्शन के ऊपर तीसरे अंपायर की मांग यहाँ पर। और तीसरे अंपायर के लिए सूरज दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं तीसरे अंपायर के लिए ऑन फील्ड है। और आदित्य मौर्य देखिए बात करेंगे, खास करके इनका भी आज जन्मदिन है, क्या बात है, मुबारकबाद देना चाहेंगे पूरे आयोजन और उसके साथ हमारी कमेंटेटर पैनल की तरफ से और साइज की तरफ से भी निश्चित रूप से मुबारकबाद देना चाहेंगे। पर निखिल दादा पाटिल देखिए बात करेंगे कोपरोली, आइए, ये देखिए नितिन दादा पाटिल देखिए बात करेंगे हार्ड हिटर से कोपरोली देखिए वीआईपी डैश में तशरीफ रखिए।
दिनेश दादा गोते देखिए यहाँ पर स्पोर्ट्स साइकिल इनकी तरफ से हम देख सकते हैं, उनका भी स्वागत है। प्रवीण चौरगे देखिए बात करेंगे पाली स्क्रीन पर आप देख सकते हो। शांत चेहरा देखिए, ये चेहरा बयां करती है भाई टेनिस क्रिकेट के इतिहास में। कहते ना काम सांस से लेते हैं लेकिन सफलता शोर मचा देती है। 6 बाइक देखिए बात करेंगे, और देखिए स्लोअर गेंद था यहाँ पर, नकल गेंद था यहाँ पर। सागर सर कहते हैं ना नकल के लिए अकल की भी बड़ी जरूरत होती है यहाँ पर से, और बहुत बढ़िया देखिए अकल का इस्तेमाल करते हुए यहाँ पर आदित्य मोरे को देखिए थोड़ा सा मुश्किल में डालते हुए यहाँ पर से। अब वैभव देखिए गेंदबाजी के लिए आते हुए, वैभव ये पाटिल हैं, वो वैभव भोपी थे लेजेंड। बहुत बढ़िया देखिए यहाँ से। तर नक्कीच शिवराज बैलाचे मालक आपण पाहतो बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे। नितीन शेठ भोपी साहेब आंबिवली यांचं आगमन झाले, त्यांना विनंती करेन। नितीन पाटील कोपरोली आमचे शायनर ग्रुपचे मेंबर्स यांचं आगमन झाले, वेलकम। आणि नंदिता बियर शॉपचे आमचे युवा उद्योजक दिनेश गौते ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। तर रोलेक्स बैलाचे मालक आम्ही पाहतोय आमचे किरण पाटील, मल्हार किरण पाटील यांचं धन्यवाद। खूप पुरस्कार देत बघा, ड्रीम चायनीज सुरू झालं, जे हर्षल गवते वेगवेगळे मेनू आज त्यांनी लॉन्च केलेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। बघा 20 मिनिटं असतील 4 षटकांसाठी, लक्ष असू द्या। आणि आम्ही प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आता बाबू सर ओपन करतोय। चलिए निश्चित रूप से आज का काम आज कर लीजिए सागर जी, कल भी राज करोगे। और ये टूर्नामेंट की खासियत है, जिस दिन का लकी ड्रॉ देखिए उस दिन कंप्लीट होता है, तभी तो ये टूर्नामेंट राज कर रहा है भाई। और यहाँ पर देखते हैं बैटर के आदित्य मोरे यहाँ पर राज करेंगे, खास करके देखिए आज बर्थडे बॉय यहाँ पर टीम को क्या अच्छा टोटल तक लेकर जाएंगे यहाँ पर। और जो करण रनर देखिए बता रहा था यहाँ पर से कि 90 के ऊपर चले जाएंगे, शुरुआत जिस तरह से हुआ था, लेकिन उसके बाद देखिए बात करेंगे यहाँ पर जय चिरवा सांगड़े टीम ने बताया भाई क्रिकेट के इतिहास में कहते हैं ना मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, और समस्या का हल भी देखिए कितना अच्छा निकाले यहाँ पर। खास करके जो 3 विकेट छटकाए थे यहाँ पर सूर्यकांत पाटिल देखिए बात करेंगे, लेकिन सुबह का सूर्य से पहले उन्होंने यहाँ पर सूर्या का किरण देते यहाँ पर 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ। 4 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 37 रन। और जय चिरवा संगड़ी टीम बड़े अच्छा अपने समय में यहाँ पर ओवर कंप्लीट किया है, और यहाँ से ज़्यादा वक्त मत लीजिए क्योंकि कहीं ड्रिंक्स गया था, कहीं खेल लंबा गया था, जिसके कारण आपको 1-1.5 मिनट यहाँ पर एडजस्ट किया जाएगा। अगर कहीं आपने 2-2.5 मिनट ज़्यादा लिए तो फिर आपको अतिरिक्त फील्डर अंदर लेना पड़ेगा। चलिए फील्ड खोला रखिए, 37 पर 3 है। चलेंगे यहाँ पर डीजे की तरफ, काफी समय से देखिए वेट कर रहे हैं क्योंकि रात के 10 बजे तक इन्हें लकी ड्रॉ की देखिए चिट्ठी यहाँ पर ऑन हो चुकी है। कूपन लेकर जाइए भाई, आज का काम आज कर लीजिए, फिर कल आप राज करोगे भाई। यहाँ से ये टूर्नामेंट के पहचान है, देखिए आज कल लकी ड्रॉ आज कंप्लीट होगा, और आने वाला कल फिर से आपको वापस आपको साइकिल मिक्सर भी देखिए बात करेंगे, और इस्त्री देखिए कपड़ा एकदम प्रेस करने के लिए आप आयरन भी कहते हैं आप आयरन। ओ ये चलिए ऊंचाई ली और लंबाई भी लेता हुआ भाई यहाँ पर से हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। हवाई गेंद को छक्के के लिए उड़ाया, टीम का स्कोर 43 रन। फिर से तैयार, ओ बड़ा अच्छा गेंद देखिए वाइट का इजाफा थोड़ा दूर रखा गया यहाँ पर से। आतिश जमदाड़े देखिए अब रंग में आते हुए, और वो तो करना पड़ेगा भाई, यही तो बात बताएं। आज का काम अगर आज अच्छे से कर लो तो सागर सर कल भी आप राज करोगे। आज का काम आज कर लिए तो चलिए यहाँ पर बात करेंगे अभी भी देखिए 5 गेंद से इस इनिंग का। और स्लोअर गेंद था, यहां से क्या पल्ला को छू कर गया है या उछाल था, यहां से देखते हैं। यहां से अपील तो यहां पर थी जे, और बैटर भी खुश आते हुए, अंपायर भी वेट किए यहाँ पर। विकेट गिरता हुआ देखिए यहाँ पर छक्के खाने के बाद वाइट रहा, और उसके बाद से देखिए कमबैक दिखाते हुए।
तो चलिए बात करेंगे यहाँ पर 4 ओवर देखिए 2 गेंद हो चुका है। 44 देखिए डबल 4 और बल्लेबाजी में देखिए इस वक्त आते हुए प्रशांत पाटिल की बात करेंगे। शरीर से बड़ा मजबूत है यहाँ पर, लेकिन संदेश कहते हैं ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो भाई, ताकतवर वो होता है अपनी जो सोच से मजबूत हो। इनका तो शरीर मजबूत है, अगर सोच मजबूत हो गई तो फिर बाहुबली बन जाएंगे भाई। यहाँ से मौका है, स्टेज भी देखिए आपके सामने वही है बाहुबली बनने के। यहाँ पर 4 गेंद बचाए, टीम का स्कोर देखिए डबल 4 यानी 44 पर देखिए 4 विकेट गवाए यहाँ से। और गेंदबाजी में देखिए आशीष पाटिल फिर से एक बार तैयार है। और ये चलिए भाई फॉलो थ्रो में यही तो बात की थी भाई यहाँ पर कि ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपना सोच से मजबूत हो। और वो देखिए आशीष पाटिल इस वक्त देखिए वो काम करता हुआ। आशीष पाटिल को पता है कि बल्लेबाज आक्रामक के लिए तैयार रहेगा और स्लोअर गेंद का देखिए बहुत बढ़िया इस्तेमाल करते हुए। अभी भी 3 गेंद शेष है। और एक देखिए यहाँ से क्या इस तरह से भाग कर अंपायर देखते हैं क्या यहाँ पर डिसीजन रहता है। मुझे लगता है शायद यहाँ पर नहीं, थर्ड गेंद जाएगा, थर्ड गेंद जाएगा भाई यहाँ से। अब देखिए प्रशांत पाटिल के लिए थोड़ा सा कठिन बनता हुआ यहाँ पर। यही बात तो हमने छेड़ा था भाई यहाँ पर से कि ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। लेकिन कोई बात नहीं, प्रशांत पाटिल देखिए अभी भी आए यहाँ पर 2 गेंद टॉट के लिए हैं, लेकिन आने वाला देखिए अभी भी 2 गेंद बचाए। और ये चलिए 2 गेंद बचाए, यही तो बात की थी भाई। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, ठोक दीजिए जिसका है बोलबाला। बैटर कहता है सचिन मोरे साहब देखिए इस वक्त है। सचिन मोरे देखिए बिट्टू आ चुके हैं यहाँ पर। स्वागत है आपका यहाँ पर बाहुबली और वाकड़ी देखिए यहाँ से स्क्रीन पर भी आता हुआ। यही बात बताते भाई यहाँ से लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। गाँव देवी वाकड़ी टीम का बाहुबली खड़ा है, लेकिन कहते ना लकड़ी कितना भी गीला वो जलता है जरूर है, रास्ता कितना भी देखिए साफ हो धूल होता है जरूर है, और बैटर कितना भी बड़ा हो कभी कभी उससे गलती होता है जरूर। 2 डॉट के बाद देखिए यहाँ पर छक्का लगा है, लेकिन अब देखते हैं आशीष पाटिल के ऊपर दबाव रहेगा। इनिंग का देखिए आखिरी गेंद रहेगा, लेकिन क्या कुछ होता है यहाँ से। ओ यही बात चढ़ी थी भाई यहाँ से, रास्ता कितना भी साफ हो धूल होता है जरूर, बैटर कितना भी बड़ा उससे गलती भूल होता है जरूर। गलती वो अंतिम गेंद के ऊपर 51 के टारगेट है 30 गेंद के ऊपर। सागर मांडोकर सर छोड़ेंगे निश्चित रूप से सेकेंड इनिंग्स में फिर से एक बार। तर आपण टॉस करणार आहोत। चला दोन्ही संघ या नेक्स्ट मॅच। नंदिता बियर शॉपचे ओनर्स आणि युवा उद्योजक आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी सायकल स्पॉन्सर केले ते दिनेशजी गवते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। तर लकी ड्रॉ आमच्या टॉस बॉक्सच्या खाली सुरू केलाय, फक्त एकच चिठ्ठी टाकायचे आणि जर असं आढळलं 2 चिठ्ठ्या आहेत तर ती बाद होईल। तर अंबिवलीकडून कॉल येईल, फिल्डिंग टीमला आम्ही सूचना देतो आपण रेडी राहा। तर येस कॉल आलाय, तर टॉस जिंकलाय अंबिवलीनं। डिसिजन आपल्याला लगेच कळवायचा, हा स्पर्धेचा नियम आहे। यस थांबायचं आपण। टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती, समोर कोण संघ कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखू। आज कशी तयारी या स्पर्धेसाठी? आज पूर्ण यंग जनरेशन आपली रेडी आहे, पूर्ण नवीन पोरं आहेत, बघूया आता। खूप सारे शुभेच्छा अण्णा होते आमच्या समेत। कोण संघ आपल्याला गोलंदाजी करायचे आणि आपण पाहतोय नाईटची ही भव्य दिव्य स्पर्धा। फिल्डिंग फिल्डिंग आहे ना, टॉस विन टीम फिल्डिंग फिल्डिंग आपल्याला करायचं बॅटिंग। कितपत धावा करण्याचा प्रयत्न असेल? 60+ पर्यंत करण्याचा प्रयत्न आहे। संघाची तयारी काय या सामन्यासाठी? संघाची तयारी, आमची टीम यावर्षी खूप बॅकफुटला आहे, तरी पण मी खरं तर आमचे i11चे जेवढे पॅकर आहेत त्यांना थँक्यू बोलेन, कारण का एवढी टीम आउट फॉर्म आहे तरी पण ते आम्हाला सपोर्ट करतात आणि आमच्या गावातले भरपूर लोक म्हणजे किती कधी पैसे लागलं थोडंफार तरी देतात ते कधी पण, तर थँक्यू त्यांच्यासाठी।
तर खूप सारे शुभेच्छा. हे होते संघनायक कोणचे. आपण मॅचकडे जरूर वळणार आहोत. तर रोशन शेठ राजाराम पाटील यांचं इथं आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागत. तर सन्माननीय चंद्रशेखर पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. करंजाडेमध्ये त्यांचा आपण फूडमार्ट पाहू शकाल. चंद्रशेखर, आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. हरिओम फूडमार्टचे सर्वे सर्वा चंद्रशेखर पाटील, आपलं सहर्ष स्वागत. तर धन्यवाद. मॅचकडे आपण वळणार आहोत. 51 धावांचा पाठलाग करायचा आणि सामना तुम्हाला पाहायला मिळतो आयू प्रकाश गायकवाड हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी आणि त्यांच्या विरुद्ध जय चेरोबा सांगडे. ही पहिली लढत आजच्या रात्रीतील. पुढच्या सामन्याचा आपण टॉस केलं. गावदेवी आंबिवली जो आज खेळणार आहेत स्वराज नितीन भोपी 11 या नावाने हा संघ खेळेल आणि दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं स्पॉन्सरचा आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषकामध्ये I11 कोण विरुद्ध आंबिवली ही लढत असेल दुसरी आणि त्यानंतर जय दुर्गा रोहिंजन संघ खेळेल तिरंगा 11 दुंद्रे संघाविरुद्ध. स्पर्धेमधील आज चौथा सामना असेल कारण 8चा फक्त पोल आहे. मिहिका 11 जय बाबदेव पाली विरुद्ध प्रांसी इंटरप्राइजेस न्यू यंगस्टार वाहाल संघ इथे खेळणार आहेत. तर दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देतो. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचं काउंटर आम्ही ओपन केलं. टॉस बॉक्सच्या खाली आमची मॅनेजमेंटचे काही सहकारी बसलेत. आपल्या नावाची फक्त एक चिठ्ठी त्या ड्रॉमध्ये आपण टाकायचे. प्रेक्षकांना आपण पाहतो भाग्यवान विजेते प्रेक्षक स्पोर्ट्स सायकल 3 प्राइज आपण देणार आहोत. ही रोजची ऑफर असेल. अर्धशतकी केली करणाऱ्या खेळाडूंना आपण देणार आहोत या मॅनेजमेंटच्या वतीनं एक स्पोर्ट्स सायकल. बक्षिसांची लयलूट बॅट्स बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी सुद्धा आम्ही पैठणी देणार आहोत स्नेहकुंज आधारगृह यांच्यामार्फत. तर नितीन पाटील कोपरोली यांचं इथे आगमन झाले. 5 षटका आणि 51 धावा. मॅच ऑन होईल. आज स्पर्धेतील दुसरी रात्र 8:30 आपण पाहतोय. 8चा पोल रोज आणि 2 संघ क्वालिफाय होतील. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 5 षटकांचे सामने असतील आणि दुसऱ्या फेरीतील सामने तुम्हाला 4 षटकांचे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर लक्ष वेधूया मॅचकडे. एकविरा इव्हेंट अँड संपूर्ण टीम आपण पाहतो. आमचे ऑफिशियल अंपायर्स मॅचकडे लक्ष वेधतो. पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं 51चा पाठलाग करायचा आणि बॅटिंग करेल यावेळेला जय चेरोबा सांगडे. आदित्य मोरे पहिले षटक हाताळतो. यंगस्टार आहेत. बऱ्याच वेळा पॉवर प्ले मध्ये त्यांनी छाप सोडले, मात्र आता युद्ध वेगळं आहे. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड कनेक्शन चांगलं डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू झाला वेगाने डिस्पॅच आणि मिळतील या 4 धावा चौकार. जय हनुमान क्रिकेट जय हनुमान क्रिकेट हाय पाठिंबा संघाचा. तर पहिल्या चेंडूवर धमाका दाखवला आशिष पाटीलला. आशिष यासाठी ओळखला जातो. फ्रंट ऑफ द विकेट तो खूप चांगला खेळतो. त्यानंतर त्याचे अजब स्ट्रोक आम्ही पाहिले. लॉफ्टेड स्ट्रोक स्ट्रॉंग झोनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळली आज मार्फत आपण आशिषकडून पाहिलं. अगदी काही दिवसापूर्वी मोरबेच्या स्पर्धेमध्ये या संघाला पाहिलं, तिथे गोलंदाजीचा तिकट मारा पाहिला. मात्र आज या नेरे नाईटमध्ये पुन्हा या 2 यंगिस्थानांचे संघ पाहतोय. आज रमेश पवार आऊ जो एक व्यावसायिक खेळाडू या संघाचं नेतृत्व करतोय, थोडा बॅटिंग लाईनअपमध्ये अपयशी ठरला. मात्र कधी कधी आऊ सुद्धा गोलंदाजीचा दर्जा दाखवून त्यांनी सामना जिंकून देताना पाहिलं. लक्ष वेधतो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं सांगडे विरुद्ध आपण सामना पाहतोय. आयू प्रकाश गायकवाड हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी 11 वाकडी या संघाला पाहतोय. तर पहिल्या चेंडूवर 4 धावा आलेत. वेगवान चेंडू रिवर्स अटेम्प्ट केला. लाईन पाहिली, नियंत्रण होतं आणि त्यानंतर हा थोडा वेगळा चेंडू फेकला. बघा आशिषनं ती तयारी दाखवली. फुटवर्क कमालीचं होतं. टायमिंग जज करण्याचा प्रयत्न त्याचा होता. कशा पद्धतीनं त्याचा प्रयत्न आपण जरूर पाहिलं इव्हेंटच्या माध्यमातून. तितका वेगवान चेंडू
काहीसा ऑफ ब्रेक झाला आणि बीट करत असताना आदित्य मोरे नेक्स्ट बॉल समोर ठेवला, वेग प्रचंड, अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, सावध फटका खेळणं, टेम्परामेंट जरूर इथे दाखवली. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होईल समाप्त आणि धावा एकूण 5. कंपॅरिझनकडे आपण वळलो तर जेव्हा आशिष म्हात्रेनं सांगडेसाठी पहिलं षटक हाताळलं तेव्हा त्यांनी 20 धावा दिल्या. या कंपॅरिझनचा आपण आलेख ग्राफ सुद्धा पाहतोय. कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक आणि हा ग्राफ आपण पाहिला असेल जिथे आदित्यनं खूप छान कमबॅक, एक मोठा फटका आल्यानंतर फलंदाजांना बांधून कसं ठेवायचं हे दाखवून देत असताना आदित्य मोरे लॉफ करतोय. ताकदीचा प्रचंड वापर होता आणि यू स्ट्रोक किमिया दाखवली. बॅटिंग करत असताना वैभव भोपीच्या बॅटमधून सुरुवात करतोय षटकारानं. वेलकम 6. एकूण धावा 11. आतापर्यंत आशिषनं 3 चेंडूमध्ये 5 वर खेळतो. वैभव त्याला 7 देतो आणि आदित्य मोरे प्रमुख गोलंदाजावर उपद्रव निर्माण करतोय. बॅटिंग करत असताना वैभव सामना सोडायचा नाही. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना येणारी चेंडू आणि धावांचं अंतर, थोडा अंतर जरूर आहे, मात्र जेव्हा 3 षटकं बाकी असतील तेव्हा जरूर आम्ही त्याची डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचू. उमेश पाटील 32+ यांचं आगमन झाले. मंगेश बामुगडे त्यांचे मित्र यांचं सुद्धा आगमन. वेगवान चेंडू बीट होईल आणि हा पहिला धक्का बघा. टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल झाला आणि तो स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्याला फटका निर्माण करता आला नाही. इथे विकेट मिळाली. एकूण धावा 11 आणि पहिला धक्का. बॅटिंग टीम संघ आपण जरूर पाहतोय जय चेरोबा 11 सांगडे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल उमेशभाई पाटील आणि सुशांत गायकर आमचे गिरीश गायकर यांचे उजवा आणि डावा खंदेश समर्थक आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला धक्का मिळाला. वैभव इथे बाद होईल. 51चं टार्गेट आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज 18 फेब्रुवारीचा हा लॉर्ड्स आपण पाहिला. यंगिस्तानचे अनेक संघ आज खेळणार आहेत. अगदी सुंदर खेळपट्टी, गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी, काही अंशी काल फलंदाज सुद्धा या खेळपट्टीवर आक्रमक पावित्र्य त्याने दाखवलं. मात्र या मॅचचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. 11 धावा फलकावर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. आदित्य मोरेला एक सफलता मिळाली. खूप चांगल्या पद्धतीनं आदित्यने जबाबदारी दाखवली. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना आपण 2 मोठे फटके नक्की पाहिले, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट आला, एक सिंगल पाहिली, चौथ्या चेंडूवर षटकार, एक विकेट मिळाली. आतापर्यंत आदित्य मोरेनं 11 धावा दिल्यात आणि 1 विकेट. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल आदित्य मोरे. ओ प्रचंड वेग होता. चेंडू थोडासा कट त्याने केला आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. ऑफ स्टिक वरून चेंडूला ऑन स्विंग केलं. गती सुद्धा होती, नियंत्रण होतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावर 11. आपण स्पर्धा पाहतोय स्वर्गीय कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक आणि मान्यवरांचे इथे आगमन झाले. नेरे गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय मेघनाजी मस्कर साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत आदरणीय आम्ही पाहतोय प्रसिद्ध उद्योजक शंकरजी ठाकूर साहेब माजी उपसरपंच यांचे इथे आगमन झाले आणि आदरणीय बबनजी कदम साहेब माजी सरपंच या तिन्ही मान्यवरांचं मी स्पर्धा आयोजक संयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आज दुसरी रात्र नंदिता बियर शॉपचे ओनर्स आम्ही पाहतोय. दिनेश शेठ दत्तात्रय गवती यांना पाहते. स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते, खूप सारे आमचे दानशूर व्यक्तिमत्वांचे हात या स्पर्धेला मिळालेत आणि समीर दादा पाटील आमचे मुख्य आयोजक भूमी इंडिया. काल आम्ही पाहिलं पाहुण्यांची मांदी आळी. काल आम्ही पाहिलं या स्पर्धेच्या आमच्या सर्व स्पॉन्सरांची उपस्थिती आणि काल या स्पर्धेच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिलं स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा. 51चा पाठलाग करायचा. सामनाचा निकाल अजूनही स्पष्ट होणं बाकी. रिक्वायर्ड 100 पाहिला तर प्रेम आम्हाला माहिती देतो 10ची सरासरी
अजूनही हवे मात्र करंट रन रेट पाहिला तर 11ची सरासरी सूर्य म्हणजे ज्या पद्धतीनं सांगडे संघ खेळतोय तो त्यांचा खेळ योग्य पायाभरणी चांगली आहे डावपेच त्यांनी आखले रणनीती त्यांची पाहतोय आणि त्याची इम्प्लिमेंट होत असताना ओव्हर नंबर 2 गोलंदाज झालाय हर्ष जमदाडे नामदेव जमदाडे माजी सरपंच वाकडी या संघाचे पुरस्कर्ते आयु प्रकाश गायकवाड आणि आज या संघाचे पुरस्कर्ते आपण जरूर पाहतोय फटका खूप चांगला खेळलाय आशिषनं बघा काय फटका सजवलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून गोलंदाज होता हर्ष यंगस्टार आहेत चेंडू टप्पा पडला त्यांनी अँगल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी केला आणि नजर तेवढी होती स्विच हिट गुड स्ट्रोक दिस इज अ गुड शॉट जर तुम्ही मेहनत कराल तर तुम्हाला सर्व काही शक्य आणि तुम्हाला हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागतं जेव्हा संघाची जबाबदारी येते जबाबदारीचं ओझं असतं दडपण असतं स्विच हिटचा षटकार आपण पाहिलं किती चांगली टेम्परामेंट होती शरीराचं संतुलन चांगलं होतं फुटवर्क चांगलं होतं टायमिंग चांगलं होतं आणि हा गुड स्ट्रोक पुन्हा एकदा लाईन पाहिली डीप बॅकवर्ड पॉईंटकडे क्षेत्ररक्षक रेडियम थोडे फंबल झाले या छोट्या हालचाली खूप महत्त्वाच्या असतात आणि तिथे संधी सोडायची नाही ते दाखवून देत असताना आशिष पाटील रमाकांत आशिष एक छान फलंदाज आहे जेव्हा जेव्हा सांगडेसाठी ज्याने डाव सांभाळलाय मॅच विनर खेळाडू कसा असावा ते सामर्थ्य या खेळाडूकडे बलवान फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि मैदानावर चिकटून खेळणं ही प्रमुख ग्रामीणच्या फलंदाजांची भूमिका असते आणि तो खेळ दाखवत असताना आशिष पाटील वैयक्तिक 5 मध्ये 13 खेळतो एकूण धावा 19 टार्गेट 51 रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 8.73 मात्र करंट रन रेट थोडा वाढलाय एक कट करतोय सुंदर हुशारीनं संयमाने खेळते 2 धाव वेगाने धोका होईल का व्हेरी क्विक पंचांकडे अपील झाली अंपायर रिव्ह्यू आपण जरूर पाहतोय टेक्निकल टीमनं ते चित्र कव्हर केलं आणि चित्र मैदानावर पाहूया दबावाचं हे वातावरण आहे टेक्नॉलॉजी आपण पाहतोय आई एकविरा टेक्निकल टीमकडे वळते रनआउट आहे की नाही त्याची चर्चा होईल कारण एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती सुंदर गोलंदाजी धुरा सांभाळते आतापर्यंत हर्षला 51 धावांचं टार्गेट प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगडे विरुद्ध वाकडी अशी विद्यमान लढत डिसिजन पेंडिंग 19 धावा झालेत या अंपायर सिग्नल थर्ड अंपायर नॉट आउट मॅच ऑन राहील 19 धावा आता आपण एकूण धावफलक पाहिलं तर पोहोचलं 21 वर 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जलद गतीनं आशिष पाटील वैयक्तिक पोहोचला 6 मध्ये 15 तो खेळतो आणि त्याला साथ देतोय बॅटिंग करत असताना रमाकांत ज्याने सुद्धा एक चेंडूचा सामना केला 21 धावा आहेत पुढचा चेंडू हर्ष ऑफ स्टंपवर चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवला अतिश जमदाड्यांना पाहते पंच इशारा करतील 22 धाव या धावा मिळतील दबाव निर्माण करावा लागेल कारण चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी कमी होत चालले आणि यासाठी कूरघोडी करतोय आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय बॅटिंग करताना आशिष एक पात्री अभिनय त्यांचा जरूर आम्ही पाहतोय प्रेक्षकांसाठी दर रात्री लकी ड्रॉय ॲडव्होकेट सो मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आम्हाला सप्रेम भेट आहेत झील केबल अँड नेट सर्व्हिस आमचे अनेक खूप सारे पुरस्कर्ते ज्यांच्यामुळं आम्हाला हे सहकार्य मिळालं स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक हाफ ट्रॅकर लॉफ केल्या मनगटी ताकदीच्या साहाय्याने डीप कडे चुकी होणार नाही व्हेरी गुड कॅच दबाव पुन्हा निर्माण करेल आतिशला आपण तिथे जरूर पाहिलं अमितला पाहिलं 2 सख्खे बंधू इथे खेळत असतात अमित आणि आतिश असतील आज हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी 11 वाकडी आयु प्रकाश गायकवाड या संघाची आम्ही पुरस्कर्ते पाहिलं मोनिश असतील एकूण धावा आता आपण पाहिल्या तर 2 धक्के मिळालेत खूट कॅच सांगडे आणि वाकडी यांच्यामध्ये ही होणारी लढत तो वाकडी संघ आपलं सातत्य दाखवते बघा आशिष नव्या दमाचा जेव्हा फलंदाज झाला त्यांनी सांगितलं का आपल्याला कशा पद्धतीने उपाययोजना आखायचे
दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 22 धावा आहेत. आज 18 फेब्रुवारी, उद्या संपूर्ण जगामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा जल्लोष आपण पाहणार आहोत. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि उद्या भगवमय वातावरण, त्यासाठी सर्व आमचा युवा वर्ग सज्ज असेल. सेकंड ओव्हर बॅटिंग टीम सांगडे. ओ खोला टाकला, प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आता दबाव थोडा वाढेल, मात्र एका बाजूला सेट फलंदाज आशिष पाटील, नामदेव जमदाडे माजी सरपंच वाकडी गावचे आणि त्यांचे सुपुत्र अगदी कमी वयामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा खेळतात आणि त्यांना त्यांचे वडील म्हणजे नामदेव शेठ जमदाडे हे नेहमी मार्गदर्शन करतात. आतापर्यंत इक्वेशन ॲनालिसिस पाहिलं, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. टार्गेट विजयासाठी पाहिलं 7:56 पहिला चेंडू पडला. चला मॅनेजमेंट कडून इशारा येतो, थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. शिवजयंतीचा उत्सव आपण उद्या पाहणार आहोत. सर्व शिवभक्तांना आम्ही भगव्या आणि शिवमयी शुभेच्छा देतो आणि उद्या महाराजांची शिवजयंती आपण जरूर पाहणार आहोत. गावोगावी खेडोपाडी महाराष्ट्राच्या ग्रामीण शहरी संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाणारी ही शिवजयंती. आतापर्यंत 2 षटकं संपली, 22 गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट जो थोडा जास्त होता तो आता थोडा कमी झालाय आणि ॲनालिसिसकडे आपण वळलो, कॅल्क्युलेशन आपण पाहिलं, नवे समीकरण आता डोळ्यासमोर आले. चेंडू आणि धावांमध्ये थोडा अंतर जास्त आहे. 1-2 मोठे फटके आले तर कमबॅक करेल, मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही आहे. 18 मध्ये 29, 51चं टार्गेट. बॅटिंग टीम यावेळेला सांगडे. मैदानावर सेट फलंदाज आशिष पाटील, तो मॅच विनर खेळाडू, कधी काय होऊ शकतो. यष्ट्यांच्या मागे उभा असलेला सिक्सर किंग श्रीमंत खेळाडू, वाकडी गावाची नेहमी क्रिकेटमध्ये दहशत पाहिली, त्यातील एक मोठं नाव रमेश पवार आऊला पाहतोय. उपाययोजना तो सुद्धा आखतोय. आदित्य मोरे आलाय. पहिला चेंडू स्विंग, योगेशनं पकडला हा झेल, ही विकेट हवी होती. दिस इज अ बिग विकेट. आनंद जल्लोषामध्ये परावर्तित झाला आणि आता 22 वर तिसरा धक्का. दबाव वाढला टीम सांगडेवर. त्याला फाईन लेग खेळायचं होतं, चेंडूला थोडा टर्न होता आणि तिथे त्याचा प्रयत्न फसला. बॅक स्लिपला कोणती चुकी झाली नाही आणि गुड कॅच. आपण पाहतोय योगेशनं खूप चांगला प्रयत्न केला. मैदानावर जो फलंदाज गोलंदाजांना नडत होता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. कमबॅक करत असताना टीम वाकडी. 7:56 पहिला चेंडू पडला. आता 8:46 झालेत. थोडा आम्हाला वेग पाहिजे. आदित्य मोरे पॉइंटकडे ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर रेडियस सिंगल मिळेल. दोघांच्याही प्रेक्षकांच्या मनामध्ये धाकधूक सुरू असेल, कारण सामन्याचा निकाल अजूनही स्पष्ट होणं बाकी. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो, तुम्ही मैदानावर मेहनत करा, खेळपट्टी तुम्हाला साथ देईल. पोषक खेळपट्टी. काल याच खेळपट्टीवर आम्ही धावा होताना पाहिले, काही अंशी गोलंदाजांची दादागिरी सुद्धा पाहिले. मात्र आता फलंदाज आलाय सुधीर पाटील, क्रमांक 5 वर मास्टर माइंड आहेत. अनेक वर्षाचा अनुभव आहे. सांगडेसाठी नेहमी चांगलं भरीव योगदान दिला आणि आता उपायोजनाकडून तो मैदानामध्ये उतरलाय. सुधीर पाटील क्रमांक 5 वर आलाय. एकूण धावा आपण पाहिल्या तर संघ पोहोचलाय 23. एज लागते. स्लीप रेडी. धाव घेण्याची तयारी. यस, बॅकअप नव्हतं रेडी. ओ बॅकअप असतं तर चित्र वेगळं. सिंगल मिळेल. दबाव वाढतो. सांगडेवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न आता वाकडी संघाकडून सुरू झालं. स्नेहकुंज आधारगृह आम्ही पाहते. सो संगीताताई नितीन जोशी यांच्याकडून सर्वाधिक विकेट गोलंदाज, सर्वाधिक धावा बॅटरला आपण देतोय पैठणी आणि ज्याचे पुरस्कर्ते आमचे प्रसिद्ध उद्योजक नितीन जोशी यांचं आगमन झालं. वेलकम. एकूण धावा दाफलकावरती 24-51. विनिंग कॅल्क्युलेशन कडे आपण जरूर वळणार आहोत. ओ बॅकफुटला गेले. लाईन थोडी खराब. पंच इशारा करतील. वाईटचा कॉल येईल. दबाव थोडा वाढते. दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहेत. इथे विकेट मिळवली आशिषची. वैभव बाद झाला. रमाकांत. आता अमित बोपे आणि सुधीर पाटील.
संघाचा डाव सावरत असताना कुणाला तरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल. क्वालिटी ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं तो दर्जा दाखवणं आता खूप महत्त्वाचं आणि तो समन्वय दर्जा आता दाखवावा लागेल. शरीरभेदी गोलंदाजी, प्रहार करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही. नजरेसमोरून धाव चोडण्याचा प्रयत्न, लेग बाईज. संघ पुढे सरकेल. आदित्य छान कमबॅक करतोय. मैदानावर साजेचा खेळ तो दाखवते. सामन्यामध्ये हे क्षण खूप महत्त्वाचे असतात. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मैदानावर दाखवणं, चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हे संघनायकाचं काम असतं आणि ते टॅलेंट दाखवत असताना पुन्हा एकदा ऑल टीम मॅट्सकडून रमेश पवार आऊ. लक्ष विद्या मॅचकडे. विनिंग कॅल्क्युलेशन 51चा पाठलाग करायचे, कंपल्सरी चेस. आता एकूण धावा 26. आदित्य मोरेचं हे तुफानी षटक सुद्धा म्हणता येईल. काही अंशी का होईना धावा रोखण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं तो आदित्य मोरे. समोर ठेवला, हुशारीनं खेळण्याचा प्रयत्न, अंगलट आला आणि ते जरूर धाव मिळेल, मात्र ती असेल 22 लेग 22ची. संघ पुढे सरकेल. पुन्हा एकदा धावफलक 27-51 करायचे. गती थोडी वाढवतोय मात्र इथे कमबॅक करत असताना यस बॅटच्या स्वरूपात. तर प्रांजल शेठ गायकर यांना विनंती असेल यावं आपण. गोलंदाजी करताना गोलंदाज आदित्य मोरे अत्यंत खतरनाक गोलंदाजी करतोय. दिशा, टप्पा, विभिन्नता, डायरेक्शन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर लाईन ऑफ द डिलिव्हरी, नाईस लाईनवर तो गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतोय. 27 येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 13 मध्ये 24. गोलंदाज आदित्य मोरे. गुड बॉलिंग आणि थांबवलंय. डॉक्टर गोपीनाथ पाटील यांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर अक्षरशः फलंदाजांना मामा बनवलाय ते गोलंदाजन आदित्य मोरेनं. 3 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावा धावफलकावरती टोटल 27 आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. तर 40+ मास्टर मोहो क्रिकेट संघाचे संघनायक संतोष पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. समीर शेठ पाटील नेरे 40+ क्रिकेट संघाचे संघनायक आणि आयोजक आपणास इथे आमंत्रित करत आहेत. तर संतोष पाटील साहेब 40+ मास्टर मोहो संघाचे कॅप्टन आपण यावं व्यासपीठावरती आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 27-51 टार्गेट. खेळाडू कक्ष बघा पुन्हा सूचना देतोय. फक्त प्लेयर्स तिथे असतील, तुमचे पाठीराखे वरती नसतील. या गोष्टींकडे लक्ष असू द्या. प्रेक्षकांना सुद्धा आम्ही आयवा कॅचसाठी ब्रँडेड कॅप देतोय. बक्षिसांची भरघोस पारितोषिक असलेली स्पर्धा आपण पाहतोय. कुमार साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण आमची संयोजक आयोजक कमिटी अगदी बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष. 8:50 आता 1 तास फक्त 7:56ला पहिला चेंडू पडला. प्रेम आम्हाला माहिती देतो जास्त वेळ गेला. मिनिमम 1 मॅचसाठी 1 तास इनफ आहे आणि ती चर्चा होते. मॅचचा आनंद घेत असताना आम्ही पाहतो नेरे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व मेघनाथजी मस्कर साहेब, बबनजी कदम साहेब आणि आदरणीय शंकरजी ठाकूर साहेब या मॅचचा आनंद घेत असताना सर्व आमचे ग्रामस्थांना आम्ही विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. एकूण धावा 27. विनिंग कॅल्क्युलेशन 12 चेंडू आणि 24. 12 चेंडू 24. फलंदाज खेळतोय सुधीर पाटील. आतापर्यंत 2 डॉट खेळला, 3 चेंडू. चला पंच लेट झाला. 8:51 7:56ला पहिला चेंडू पडला. खेळाडू थोडा आम्हाला कॉपरेट करा. टप्पा पडला, चेंडू थोडा बाउन्स झाला. पंच इशारा करतील वाईटचा कॉल. क्रिकेटमध्ये हे तुमच्याकडे असायला पाहिजे. मात्र हा चेंडू अवांतर गेला. 6 चेंडूमध्ये तुम्हाला वेगवेगळे चेंडू फेकणं ही एक भूमिका असते आणि तो आपटबार करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज तेजस पवारनं व्हाईट बॉल. एकूण धावफलक पोहोचले 28. कॅल्क्युलेशन आपण पाहिलं. येणारे चेंडू आणि धावा 12 चेंडू 23. प्रहार करण्याचा प्रयत्न. मॅच मध्ये वेगळी कलाटणी देतोय. चेंडू सोपवला जेव्हा संघनायकानं तेजसला तेव्हा कान मंत्र दिला, तुला या ओव्हर मध्ये कमबॅक करायचं आणि ती जाणीवपूर्वक कामगिरी दाखवायचं आणि त्या दिशेनं वाटचाल करते. विजयाच्या उंबरठ्यावर आरूढ होत असताना कुठला संघ आगीकूच करेल ही चर्चा दोन्ही फलंदाज मैदानावर करत असताना सुधीर सारखा अनुभवी फलंदाज आहे, तो काही करू शकतो. आपली लिलिया तो पेलू शकतो. विजयाच्या उद्देशानं मैदानामध्ये जरूर उतरलाय तेजस पवार. बॅकला गेले, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न.
यस हा चेंडू डॉट. काल बॅकफुटला आम्ही फाईन लेगला अप्रतिम षटकार पाहिले जे साई स्टारचे दीपकभाई फडके होते. शॉर्ट बॉलवर जे आक्रमण केलं ना तिथे त्यांनी सामना सहज जिंकला आणि यासाठी तुम्हाला ही कंबर कसावी लागते, घाम गाळावा लागतो. यस धन्यवाद संदेश. 10 मध्ये 23, 28 टार्गेट 51. पुन्हा एकदा गती चांगली, नियंत्रण, पॉवरफुल बॉलिंग होते. गोलंदाजी आवडली असेल तर तेजसचं कौतुक झालं पाहिजे. इथून मेहनत करणं खूप महत्वाचं आणि सलग 3 चेंडू डॉट. काही करून देत नाही फलंदाज आतापर्यंत जे प्रयत्न करतात त्यामध्ये कमालीची गोलंदाजी. वाकडीकडून तेजस पवार, आदित्य मोरेनं पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या. त्यानंतर हर्ष जमदाडे पाहिलं, नामदेव शेठ जमदाडे यांचे सुपुत्र होते, त्यांनी 11 दिल्या. 5 धावा पुन्हा आदित्यने दिल्या आणि आता तेजस पवार. वाकडी विरुद्ध सांगडे आपल्या विभागातील संघ 9 मध्ये 23. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 9 मध्ये 23, 28, 51 करायचे. करो या मरोची लढाई. अस्तित्व मैदानावर टिकून कोण ठेवणार. ओ वेगवान चेंडू, सलग 4 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. गोलंदाजांचं शक्ती प्रदर्शन. काय गोलंदाजी होते, कुतूहल होते, कौतुक होते. मात्र इथून दबाव वाढला टीम सांगडेवर. सुधीरला प्रश्नचिन्ह पडला. आपली धमक दाखवावं लागेल, त्याला स्ट्राईक मिळत नाही. तेजस पवार भन्नाट गोलंदाजीचा स्पेल तो हाताळतोय. विविध धाटणीचे चेंडू तो डिलिव्हर करतो आणि आता दबाव वाढलाय. गुड बॉलिंग तेजस पवार. सलग 4 चेंडू डॉट. 5वा चेंडू खोलात टाकला, डीप कडे लॉंग ऑफला. यस मिसफील्ड झाली आणि मिळाला हा चौकार. तणाव वाढला पुन्हा एकदा. वाकडी संघावर जो दबाव निर्माण केला होता, जेवढी मेहनत केली होती तेजसवर त्यावर पाणी फिरवलं. फिल्डिंग होते तिथे क्षेत्ररक्षक राहुल होते, त्यांनी निराशा केली. जरूर आपण पाहतो चौकाराच्या मदतीने संघ पुढे सरकला. 51चं टार्गेट आहे. प्लस मायनसचं कोड. आता धावा 32, 3 विकेट. 7 मध्ये 19. क्रिकेटमध्ये होऊ शकतात का, होऊ शकतात. 12:45 पाहिले, आता 7:19. सुद्धा सूर्य आम्ही काही स्टुडंट असतील तर जरूर त्यांना विनंती करेन, क्रिकेटचा आनंद घ्या मात्र आपल्या भविष्याकडे सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. 7 मध्ये 19. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न. आज अक्षरशः गोलंदाजानं सर्वांना लक्ष वेधून घेणारी कामगिरी. तेजससाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. इक्वेशन अनालिसिस आपण जरूर पाहतोय. दबाव वाढला टीम सांगडेवर. 51 साठी नाकी 9 आणलं आणि आता 6 मध्ये 19. नेरे गावाचा समीर शेठ पाटील नेरे गावाचा आयोजक स्पर्धेचा. हाय आयोजक स्पर्धेचा. शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा. शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा. समीर पाटील आयोजक शंकर पाटील स्मृती चषकाचा. तर नक्कीच कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषक 20-25 आपण पाहतोय. विनोद पाटे यांचा पॅनल या स्पर्धेसाठी जरूर प्रचंड मेहनत आहे आणि विनोद पाटे याने आम्हाला सांगितलं 20-25 म्हणजे टोटल होते 9 आणि जेव्हा 9 असतं तेव्हा 9चं वर्ष हे हनुमानाचं असतं, देवीचं असतं, शिस्तीचं असतं, अनुमानाचं असतं. ती माहिती आम्हाला देते. मागचं वर्ष त्यांनी सांगितलं शनीचं होतं. खूप प्रचंड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून आम्हाला मिळते. 4 षटकं संपली. एकूण धावा दाफलकावर टोटल संघ पोहोचलाय 32. आता इक्वेशन पाहूया. 6 मध्ये 19. सामना अजूनही गेला नाही, कमबॅक होऊ शकतो. 6 मध्ये 19. शायनर ग्रुप उपस्थित आहेत आणि सचिन मोरे बिट्टून केलेला पराक्रम. 6 मध्ये 23. अजूनही तो सामना आठवणीमध्ये असेल. 6-19. दबाव निर्माण. तू येऊ का मी येऊ. आता थोडा लेझी क्रिकेट. जबाबदारी होती ती मात्र स्वीकारली नाही. मैदानावर दबावपूर्ण बॅटिंग टीमवर. 6-19. आता येतील 5 मध्ये 19.
संगीत ऐकायला मिळालं, नाहीतर माईकवर कधी बोलतच नाही. टॉस जिंकला, फक्त फिल्डिंग. तर नक्की धावबाद पद्धतीनं बाद झाला सुधीर. थोडा दबाव पुन्हा निर्माण होईल 51 साठी. बघा क्षेत्ररक्षण किती कमालीचे. क्रिकेटमध्ये शक्यता आणि गरज या गोष्टींना महत्त्व दिलं जात नाही. क्रिकेटचे समीकरण नेहमी असं म्हटलं जातं का कागदावर कमकुवत दिसलं तरी मैदानावर चित्र वेगळं असतं. आता धावा एकूण 32 करायच्यात 51. येणारे चेंडू 6-19 5-19. सामना गेला नाही. इथून 1-2 मोठे फटके आल्या तर कमबॅक करू शकतो. मात्र समोर धारदार गोलंदाजी. समोर आपण पाहतोय गोलंदाज या वेळेला रणनीती आखल्या, उपाययोजना आखल्या. रमेश पवार आऊला पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये त्यांनी जबाबदारी घेतली. आक्रमणाचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. डीपला फिल्डर आहेत रेडी. 6-19 अविनाशनं झेल टिपला. 5-19. आता इक्वेशन 4 चेंडू मध्ये 19. क्षेत्ररक्षण कमालीचे बॉलिंग पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो आपण जरूर पाहिलं. मात्र आता 4 मध्ये 19 सामना पाहायला मिळतो. सांगडे विरुद्ध गावदेवी वाकडी. कोण सामना जिंकेल? विनोद पाटे आमच्या समितीत त्यांनी आम्हाला सांगितलं मागच्या काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, सर्व जनतेला प्रश्न पडला होता. आणि आता हा सामना कोण जिंकणार? सर्व संघाचे पाठीराखीव उपस्थित झाले. त्यांना आम्ही खुश खबर सांगतोय. तुमच्यासाठी लकी ड्रॉ सुद्धा आहे. 3 नामांकन आम्ही देतो. भाग्यवान विजेते प्रेक्षक स्पोर्ट्स सायकल, त्यानंतर मिक्सर इस्त्री काउंटर आम्ही ऑन केले. आमच्या टॉस बॉक्सच्या खाली आमचे काही सहकारी. गोलंदाजीचा दर्जा चांगला. 4-19 बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. रमेश पवार आऊची दर्जेदार भन्नाट गोलंदाजी. कमबॅक करून देत असताना दिशा टप्पा विभिन्नता अगदी आपल्या लयबद्ध गोलंदाजानं पुन्हा थांबवलं. आता 3 मध्ये 19 समोर ठेवला. सिंगल डबल काही होणार नाही. सामना निसटतोय. आता मात्र गोलंदाजी करणारा संघ थोडा खुश असेल. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 51 करायचे होतं, 33 झाले. 5 विकेट. आऊ रमेशनं केलेली कमालीची गोलंदाजी. सुरुवातीला 2 विकेट, त्यानंतर डॉट सिंगल आली. आता चेंडू शिल्लक 2. आशिष पाटील बाद झाल्यानंतर सांगडे संघ थोडा मागे पडला आणि विजयाच्या उंबरठ्यावर संघ आपण जरूर पाहतो. आता आयु प्रकाश गायकवाड आपण पाहतोय. हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. कमालीचा खेळ. आज कौतुक करूया आदित्य मोरेचं, हर्ष जमदाडेचं कौतुक करूया. 4थं षटक फेकणाऱ्या तेजस पवारचं कौतुक करूया. फलंदाजीमध्ये अपयशी राहिलेला सिक्सर किंग रमेश पवार आऊचं मात्र आज दबावामध्ये सापडला. आपण जरूर पाहतोय सांगडे संघ 51 धावेसाठी नाकी 9 आणलं. 9:01 आपण थोडे मागे पडलो. 7:56 ला पहिला चेंडू पडला. मात्र आता अंत होतीच. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 3 विकेट. तर आदित्य मस्कर यांचं देखील आगमन झालंय. पिसारवेच्या नाईट स्पर्धेमध्ये त्याची भरीव आपण कामगिरी पाहिली आणि चॉकलेट बॉय म्हणून नेरे क्रिकेट संघाचे ते परिचित आहेत. डावकरी हाताचे दमदार फलंदाज सर्जाबाईलाचे मालक प्रफुल्ल कदम, आपलंही सहर्ष स्वागत. तर नक्कीच प्रवीण आम्ही पाहतो बंटी बबली ग्रुप सुद्धा आले. शायनर ग्रुपचे आमचे काही मेंबर्सच्या बाजूने बंटी बबली ग्रुप, ब्रजेश शाह ग्रुप सुद्धा आलाय आणि जवळपास विजय निश्चित आणि दणदणीत विजयी संपादित केला. टीम आज खेळणारा आयु प्रकाश गायकवाड या नावानं नामदेश जमदाडे असतील, प्रकाशजी गायकवाड या संघाचे पुरस्कर्त्या गावदेवी वाकडीनं सनसनाटी विजय. कमबॅक केलं 14-25, त्यानंतर 12-24 आणि त्यानंतर अखेर गोलंदाजीचा दर्जा दाखवला तेजस आदित्य हर्षनं आणि मॅन ऑफ द मॅच देतो आदित्य मोरे. 12 चेंडू खेळला, वैयक्तिक तो खेळला आपण जरूर पाहतोय. आदित्य मोरे 18 खेळला आणि 2 विकेट. सर्वाधिक सुंदर कामगिरी आणि त्याला देतोय आपण मॅन ऑफ द मॅच. तर आदित्यला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आदित्यने छान गोलंदाजी केली. चला नेक्स्ट मॅच आंबिवली संघ फिल्डिंग लावून घ्या आपण. विनोद पाटे 10 मिनिटं मॅच टाइम वाढला. तर चला लकी ड्रॉ सुद्धा सुरू आहे. आपण नावं देऊ शकता. अविनाश गायकर यांचं इथे आगमन झाले. वेलकम.